नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात परत एक नवीन अपडेट आलेली आहे। तर ती अपडेट म्हणजे हीच आहे की जे आता घोटाळेबाज आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी भरतीमध्ये स्कॅम केलेला आहे किंवा स्कॅम केलेला होता, त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। तर खूप मोठी अपडेट आहे आणि एका एका प्रकारे आपण म्हणू शकतो एक चांगला उपक्रम आता इथे राबवला जात आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी किंवा जे काही घोटाळेबाज होते, ज्यांनी तलाठी भरतीमध्ये स्कॅम केलेला होता, त्या सर्वांवरती म्हणजे जे आपल्याला माहीत आहे की जिथे आता काही रिझल्ट लागले त्याच्यामध्ये स्टार मार्क करून जे संशयित कॅन्डिडेट होते त्यांचे रिझल्ट होल्ड ठेवण्यात आले होते, होल्डवरती ठेवण्यात आलेले होते। पण आता अशा विद्यार्थ्यांवरती किंवा असे जे गुन्हेगार आहे, याला गुन्हेगार म्हणू आपण डायरेक्ट, तर अशा गुन्हेगारांवरती आता डायरेक्ट कारवाई होण्यास सुरुवात झालेली आहे। तर त्याचबद्दलची आपण माहिती घेणार आहोत आणि येणाऱ्या तलाठी येणारी जी आपली भरतीची प्रोसेस आहे, बरेचसे काही जिल्हे ज्यांची अजूनही व्हेरिफिकेशन लिस्ट लागली नाही, तर त्याच्यावरती काय परिणाम होईल ते पण आपण ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे। तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा आणि विद्यार्थ्यांनो काय करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। तुमच्या लाईकमुळे मला एक थोडंसं बूस्ट मिळतं, एक मोटिवेशन मिळतो नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी। तर चला आता आपण बघा, ही पेपरची पण न्यूज आहे। आता इथे बघा, तलाठी भरतीच्या परीक्षेत ज्यांनी गैरव्यवहार केलेला होता त्या 3 उमेदवारांवरती आता इथे गुन्हा दाखल झालेला आहे। तर बघा, कुणी कारवाई केलेली आहे, जमावबंदी आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार इथे तक्रार म्हणजे गुन्हा दाखल झालेला आहे। तर बघा, ते शॉर्टमध्ये माहिती आपण वाचून घेऊ। कायदेशीर कारवाईसाठी कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना दिली तक्रार। बघा, जिल्हाधिकाऱ्यांनी त्या उमेदवारांच्या विरोधात तक्रार देण्यास तहसीलदार गुंजाड यांना प्राधिकृत केले। यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी तक्रार देण्यात आली आहे। त्यानुसार जे काही कलमं लागलेली 420 आणि 420 आणि 420 आणि 34 माहिती तंत्रज्ञान अधिनियम, महाराष्ट्र विद्यापीठ व इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियमाच्या कलमा अन्वये इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर एक बघा, इथे काय झालेलं आहे, जिल्हाधिकारी कार्यालयास वेब कॅबिनेटवर जमावबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडून तलाठी भरती परीक्षा देताना 3 उमेदवारांचे जे ऑडिट लॉग ॲनालिसिसचा रिपोर्ट प्राप्त झाला, त्याच्यानुसार इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बघा, तर ते 3 कॅन्डिडेट्स आहेत, राजेश गेठे, त्याच्यानंतर बिच्छू टेकडी, हे रहिवासी आहेत अमरावतीचे, त्याच्यानंतर रघुनाथ पाटील आणि तिसरा कॅन्डिडेट आहे भागवत परिहार। तर हे तिन्ही कॅन्डिडेट्स आहेत, यांच्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर याच्यावरती काही तक्रारदारांनी इथे फिर्याद दिलेली होती, त्याच्यानंतर इथे गुन्हे दाखल झाले आणि या तिघांचे गुण बघा मित्रांनो किती आहेत, एकाला 118.20, एकाला आहे 204 आणि 197। अशा प्रकारे इथे बरेचसे म्हणजे 204 आणि 198, 197 हे जे गुण आहेत मित्रांनो, ते अतिशय जास्त गुण होते। तर अशा प्रकारे बघा, आता तुम्ही पण इथे काय करू शकता, जर तुम्हाला पण मित्रांनो जर तक्रार करायची असेल तर बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे तर मनामध्ये डाऊट असेल, ज्यांचा निकाल काही विद्यार्थ्यांचा तर 0.25, 0.50 अशा मार्क्सनी पण हुकलेला आहे। इतके मार्क्स असून पण जिथे आता बघा, जेव्हा या जागा तलाठी भरतीच्या जे असे स्कॅम करून जर स्कॅमर लोक जागा घेऊन जात असतील, तर जे हुशार कॅन्डिडेट ते जे ॲक्च्युली 0.25ने पण त्यांचा मिस झाला, ॲक्च्युली त्यांचं मिस नव्हतं व्हायला पाहिजे, ते सिलेक्ट व्हायला पाहिजे होते इथे। पण अशा या स्कॅमरमुळे कट ऑफ वाढलेला आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्राचा कट ऑफ तलाठी भरतीमध्ये 214 अशा प्रकारे जेव्हा इथे आकडा आलेला होता, त्याच्यानंतर आपल्याला इथे माहीत झालं की कशा प्रकारे तलाठी भरतीमध्ये स्कॅम झालेला आहे। तर एक सर्व आता गुन्हेगार बाहेर येतात आणि जे आत्ता पण जे लपून बसलेले आहेत, ज्यांना वाटत आहे की कारवाई होणार नाही, ज्यांच्यावर पण वरती स्टार रिमार्क लागलेला आहे, त्या सर्वांवरती गुन्हे दाखल होणार आहेत। जर माझा व्हिडिओ हे जे काही विद्यार्थी बघत असतील, याच्यामध्ये काही विद्यार्थी असे पण असतील किंवा काही लोक असे पण असतील ज्यांनी कुठं ना कुठे स्कॅममध्ये त्यांचा हात असेल, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचलाच पाहिजे। याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, मॅक्झिमम विद्यार्थ्यांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर बघा, तक्रार देण्यासाठी इथे एक सोपी पद्धत काय होती, तर बघा, इथे उमेदवाराचा निकाल राखून ठेवण्यात आला। त्याच्यानंतर शॉर्टमध्ये बघू, बघा 22 मार्च रोजी त्या उमेदवारांची इथे बघा कागद पडताळणी पण झालेली होती, पण जिल्हाधिकाऱ्यांच्या वेब कॅबिनेट ईमेलनुसार उमेदवाराबाबत ऑडिट लॉग ॲनालिसिसचा रिपोर्ट संशयित शेअरात 5:25 वाजता प्राप्त झाला। जिल्हाधिकाऱ्यांनी तिन्ही उमेदवारास बोलून परीक्षेत
त्यांनी काय प्रकार केला, कोणत्या प्रकारचा म्हणजे कोणत्या अवैध मार्गाचा अवलंब करून उत्तरपत्रिका सोडवली, अशी विचारपूस केली. तिन्ही उमेदवारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे यांना पुढील प्राथमिक चौकशीसाठी इथे काय म्हणतो एक पत्र देण्यात आलेलं आहे. तर या प्रकारे बघा इथे याच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि याचीच नेक्स्ट न्यूज आहे, ती पण आता न्यूज दाखवतो मी. बघा दुसरा काय प्रकार झालेला होता, एक खूप म्हणजे डोळ्यावरती विश्वास नाही बसणार अशा प्रकारे, म्हणजे खुलेआम आपण म्हणू शकतो, एक खुलेआम यांनी काय केलेलं इथे पेपर फोडण्याचं काम केलेलं. तर इथे बघा 40 मिनिटाचा तलाठीचा पेपर सोडवून यांनी काय केलेलं सोडवलं होतं. हेच तीन कॅन्डिडेट ज्यांनी इथे स्कॅम केलेला होता. स्कॅम म्हणजे यांची पूर्ण सेटिंग होती. आय थिंक त्यांनी कोणत्या प्रकारे सेटिंग केलेली होती त्याचा तेच तपासातून इथे समोर येणार. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जे काही इतर संशयित विद्यार्थी आहेत त्यांनी पण ऐकून घ्यावं, त्यांच्यावरती पण हे सर्व गुन्हे दाखल होणार आहेत. तर असं समजू नका की फक्त 3च विद्यार्थ्यावर दाखल झाले, यांच्यावरती पण स्टार मार्क होता आणि जे उरलेले कॅन्डिडेट्स आहेत किंवा ज्यांनी स्कॅम केलेला आहे त्यांची सर्वांची एक आता नावे इथे बाहेर येणार आहेत. तर बघा एकदा तो रिपोर्ट आला, जसं ॲनालिसिस रिपोर्ट आहे ना, आपण तिथे लॉग ॲनालिसिस रिपोर्ट इथे म्हटलेला आहे बघा, इथे ऑडिट लॉग ॲनालिसिस रिपोर्ट हा एकदा रिपोर्ट आला की त्याच्यामध्ये सर्व माहीत होते की किती विद्यार्थ्यांनी म्हणजे कोणत्या टाईममध्ये पेपर सोडला. तर बघा इथे यांनी काय केलं, 40 मिनिटामध्ये त्यांचा पेपर झालेला होता, इतके हुशार होते हे. तर बघा 40 मिनिटात पेपर सोडून बाहेर पडणाऱ्या 62 जणांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. या सर्वच उमेदवारांची पुराव्यानिशी पडताळणी करून निकाल लावण्याची आता हा तर इथे म्हणजे निकाल होल्ड ठेवलेला आहे. पण यांनी काय केलं होतं, फक्त 40 मिनिटांमध्ये पेपर सोडवून जेव्हा लॉग ॲनालिसिस रिपोर्ट आला त्याच्यानुसार ही माहिती प्राप्त झाली. तर आणखी बरेचसे आता धागेदोरे बाहेर येणार आहेत. बघा इथे पण तीच न्यूज आहे. दुसरं लोकमतमध्ये तलाठी पदांच्या 40 जणांसाठी आता ही नेक्स्ट न्यूज आहे की वेटिंग कॅन्डिडेट्सला पण आता इथे संधी मिळणार आहे. तर ही माहिती बघा जळगाव रिलेटेड आहे. पेशा क्षेत्रातील 10 जागा वगळता 241 पैकी 231 जागासाठी सोमवारपासून प्रतीक्षा यादीत उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. तर ही पण न्यूज तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बघा 31 मार्चची ही न्यूज आहे. तर बाकीचे जे वेटिंग कॅन्डिडेट्स आहेत त्यांना पण इथे संधी देण्यात येणार आहे. तर या प्रकारे एक प्रत्येक जिल्ह्यांची आता बघा इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होत आहे. सोबतच जिथे संशयित म्हणजे जे गुन्हेगार आढळत आहेत त्यांच्यावरती गुन्हा पण दाखल व्हायला इथे सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला पण इथे मित्रांनो कुठे डाऊट असेल, कोणत्या विद्यार्थ्यांवरती संशय असेल किंवा जे निवड यादीतील कॅन्डिडेट्स आहेत ते तुम्हाला संशयास्पद वाटत असेल तर त्यांची तुम्ही कंप्लेंट करा. तर कंप्लेंट करण्याची प्रोसेस मी ऑलरेडी इथे सांगितली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. परत एकदा व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती इथे मिळून जाईल आणि या पेपरच्या कटिंगमध्ये पण ती माहिती इथे दिलेली आहे. तर तुम्हाला काही डाऊट असेल मित्रांनो, तुम्हाला काय करायचं कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्ही कमेंट करा. आणि तलाठी भरतीबद्दल ही सर्वात महत्त्वाची माहिती होती. आणखी याच्यात जर तुम्हाला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला जोडून राहा. रेग्युलर अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.